हॅलो, गुड इव्हनिंग सर्व बांधवांना. माझा आवाज सर्वांना येतोय? मला एकदा चॅट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता मित्रांनो. आपल्या वेबिनारला पार्टिसिपेट झाल्याबद्दल सर्वच बांधवांचं वेलकम, स्वागत. रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद. 9:29 झाले मित्रांनो. तर पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण आपला टॉपिक सुरू करणार आहोत. तर मेनली वेबिनारचा मेन अजेंडा असा असणार आहे का इंडियन मार्केट आणि फॉरेक्स मार्केटमध्ये ऑटोमेशन ट्रेडिंगच्या माध्यमातून आपण कशा प्रकारे प्रॉफिट अर्निंग करू शकतो. तर ते आपण इकडे पूर्ण डिस्कशन करणार आहोत. ओके. सो हिंदीचं एक टॉपिक असं है कि हिंदी वेबिनार नंतर होईल सर. हिंदी वाला वेबिनार बाद में होगा, उसमें डिटेल्स आपको मिलेगी. सो अभी के टाइमिंग में मराठी में पूरा जानकारी मैं यहाँ पे देने वाला हूँ. हिंदी की जानकारी आपको अगर चाहिए तो डायरेक्टली आप कल आपको कॉल आ जाएगा हमारे यहाँ से. उसके बाद आप डायरेक्टली कम्युनिकेशन कर सकते हैं. ओके. सो मोस्ट वेलकम. पुढच्या 1 मिनिटात आपण टॉपिक सुरू करणार आहोत. जे पण बांधव जॉईन झाले तर त्या सर्वांनी वेबिनारमध्ये लास्ट मोमेंट पर्यंत टिकून राहायचे, जेणेकरून इंडियन मार्केट आणि फॉरेक्स मार्केट बद्दल एक प्रॉपर अशी एक स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला फ्री मध्ये इकडे शिकवणार आहे मित्रांनो. तर ती स्ट्रॅटर्जी तुम्ही जर तुमच्या ट्रेडिंग लाईफ मध्ये जर वापरताय तर तुम्हाला 90 ते 95% पर्यंत ऍक्युरेसी बघायला भेटेल आणि चांगला जो आउटपुट आहे तो तुम्ही तिकडे करू शकता. ओके, तो कमवू शकता. बट माझा मेनली इकडे सजेशन असं असणार आहे की ऑटोमेशन ट्रेडिंगच्या माध्यमातून किंवा फुल्ली ऑटोमेशनच्या माध्यमातून आपण चांगल्या प्रकारे प्रॉफिट अर्निंग कशा प्रकारे करू शकतो याबद्दल इकडे मी पूर्ण क्लिअर कट आणि बेसिक आणि ऍडव्हान्स लेवलचं ऍडव्हान्स नॉलेज मी इकडे सांगणार आहे. नक्कीच वेबिनार मध्ये आपल्या मीटिंग मध्ये लास्ट मोमेंट पर्यंत टिकून राहा. अजून एक 2 कंडिशन्स आहे मित्रांनो. वेबिनार मध्ये माझा ऑडिओ आणि व्हिडिओ तुम्हाला प्रॉपरली यायला पाहिजे. तुमचा जो ऑडिओ आहे तो बंदच ठेवा, जेणेकरून मला डिस्टर्बन्सेस होणार नाही. जे पण बांधव जॉईन झाले तर त्या सर्वांचं स्वागत. तुम्ही तुमचा माईक जो आहे, माझा आवाज येत नसेल तर त्या माईकवरती टॅप केलं तर तुम्हाला माझा ऑडिओ सुरू होईल. आणि कृपया वेबिनार मध्ये लास्ट पर्यंत टिकून राहा आणि तुमचा जो माईक आहे तो बंदच ठेवा, कारण की तुमचा आवाज माझ्यापर्यंत येणार नाहीये. टेक्निकल कारणामुळे मला काही तुमचा आवाज येणार नाही. तुमचा जो आवाज आहे, माझा आवाज तुम्हाला यायला पाहिजे आणि माझा व्हिडिओ पण प्रॉपरली तुम्हाला दिसायला पाहिजे. ओके. सो जास्त टाइम वेळ वाया न घालवता आपण मेन मुद्द्यावरती येऊयात मित्रांनो. तर बघा, मागचे एक 4-5 दिवसापूर्वी, 8-10 दिवसापूर्वी किंवा खूप साऱ्या दिवसापासून तुम्ही आपल्या जर कॉन्टॅक्ट मध्ये असाल तर इंडियन मार्केट आणि फॉरेक्स मार्केटमध्ये आपल्या एका फुली ऑटोमेशन रोबोट आपण डेव्हलप केले. याचा कम्प्लीट स्ट्रॅटर्जी मी इकडे तुम्हाला रिव्हील करणार आहे. एक इंटरेस्टिंग टॉपिक आहे. शेअर मार्केट असा एक टॉपिक आहे मित्रांनो. तर तो जेव्हा आपण इंटरेस्टिंग समजून घेतला तर इंटरेस्टिंग असेल आणि आपण जर कॉम्प्लिकेटेड समजून घेतलं तर तो कॉम्प्लिकेटेड वाटेल. ओके. सो मी इकडे तुम्हाला कॉम्प्लिकेटेड काही गोष्टी नाही सांगणार आहे. तुम्हाला मी सगळ्या गोष्टी इकडे फ्री माइंड मध्ये एकदम सिम्पल लँग्वेज मध्ये एकदम क्लिअर कट सांगणार आहे. आणि आपला जो बोट आहे किंवा बोटच्या स्ट्रॅटर्जी मी आहे ते आपण इकडे रिव्हील करणार आहे तुम्हाला. ओके. सो नक्कीच वेबिनार मध्ये लास्ट मोमेंट पर्यंत टिकून राहा, सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर कट समजतील. ओके. सो बघा, मी जशा प्रकारे तुम्हाला सांगितलं इंडियन मार्केटमध्ये आणि फॉरेक्स मार्केट संदर्भात तुम्ही आपल्या वेबिनारला पार्टिसिपेट झाले, तर त्या संदर्भात हा पुढचा मेनली टॉपिक आपण इकडे डिस्कस करणार आहोत. बघा, शेअर मार्केट जो आहे किंवा फॉरेक्स ट्रेडिंग जो आहे तर हा एक स्मार्ट इन्कमचा पर्याय आहे. आणि स्मार्ट इन्कमला जर आपण स्मार्ट पद्धतीने जर आपण हँडल केलं तर प्रॉफिटेबल चान्सेस आपले वाढणार आहे. ओके. आणि इव्हन खूप सारे जे ट्रेडिंग मध्ये नवीन बांधव येतात तर त्यांना खूप साऱ्या गोष्टी माहिती नसतात आणि खूप साऱ्या गोष्टी माहित नसल्यामुळे नेमकं काय करायचंय हा एक प्रश्न जेव्हा आपल्या पुढे समोर येतो तर त्यावेळेस आपण कन्फ्युज होतो. आणि जेव्हा आपण कन्फ्युज होतो तर त्यावेळेस खूप सारे अडचणी आपल्याला क्रिएट होतात. ओके. सो नवीन बांधवांसाठी एक गुड न्यूज अशी आहे की कमीत कमी इन्व्हेस्टमेंट वरती एक फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये तुम्ही एक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणू शकता किंवा एक बोट ऍक्च्युअली इन्कम प्लॅन म्हणू शकता. याच्या माध्यमातून आपण चांगल्या प्रकारचे आउटपुट आहे, इन्कम आहे ती जनरेट करू शकतो. तर नक्कीच नवीन अपडेट तुम्हाला मी इकडे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ते अपडेट तुम्ही शिका, समजून घ्या. ओके. सो या वेबिनारचा मेनली अजून एक टॉपिक असा असेल की खूप सारे असे टेक्निकल क्ल्यूज मी तुम्हाला इकडे सांगणार आहे. तुम्हाला जर ते क्ल्यूज जर कॅप्चर करता आले तर तुमच्या मॅन्युअल ट्रेडिंग मध्ये पण खूप सारा फरक पडू शकतो. ओके. प्लस इकडे मी काही तुम्हाला स्ट्रॅटर्जी इकडे रिव्हील करणार आहे. बोटच्या स्ट्रॅटर्जी असतील किंवा मॅन्युअल ट्रेडिंगच्या स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला इकडे लास्टला सांगणार आहे. त्या स्ट्रॅटर्जी तुम्ही इक्विटी कॅश, फ्युचर ऑप्शन, फॉरेक्स ट्रेडिंग सगळ्याच ठिकाणी वापरू शकता. ओके. शेअर मार्केट ट्रेडिंग हा जो विषय मित्रांनो तर ऑलमोस्ट ट्रेडिंग सगळ्या ठिकाणी सेमच असतं. म्हणजे मार्केट सिच्युएशन जर बदलली तर मार्केट सिच्युएशन नुसार मुवमेंट बदलते
आणि जो व्हॉल्यूम असतो तो बदलतो. बाकीचं जे टेक्निकल बेसिक फंडामेंटल ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या बेसिक सगळ्या सेमच असतात. ओके. सो इंडियन मार्केट, फॉरेक्स ट्रेडिंग या सध्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडे कम्प्लिटली मी गायडन्स करणार आहे. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपर्ली समजून घेऊन पुढचं जे वर्किंग आहे तर ते आपण त्याच्यावरती करू शकतो. तर हे सगळा टॉपिक तुम्हाला मी सांगण्याच्या अगोदर मी माझ्याबद्दल तुम्हाला थोडक्यात इंट्रोड्यूस करतो मित्रांनो. माझं नाव आहे संतोष रणदिवे आणि 2009 पासून मी एक्झॅक्टली शेअर मार्केटमध्ये काम करतोय. ओके. सो माझं एज्युकेशन जर सांगायचं झालं तर मी बीसीए केलंय. बीसीए नंतर मी एमसीए केलं. एमसीए नंतर एमबीए फायनान्स केलं. आता माझं एज्युकेशन सांगण्याचं एक तात्पर्य असं आहे का तुम्हाला मी टेक्निकली आणि इव्हन इकॉनॉमिकली सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे मी सांगू शकतो, सजेस्ट करू शकतो. ओके. सो 2014 मध्ये आपण एक कंपनी स्टार्ट केली. त्या कंपनीचं नाव बीडब्ल्यूसी ट्रेडर्स म्हणून. तर मागच्या 4 वर्षापासून म्हणजे ऑलमोस्ट मागच्या 4 ते 4.5 वर्षापासून जो रोबो ट्रेडिंगचा कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये आपण काम करतोय आणि ह्या रोबो ट्रेडिंगच्या माध्यमातून आपण खूप साऱ्या स्ट्रॅटेजीज ऑटोमेशन मध्ये टाकल्या, बनवल्या आणि खूप साऱ्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट जे ते पण आपण केलंय. ओके. सो मी सध्याच्या कंडिशनला नाशिकहून बोलतोय. आपलं एक नाशिकला ऑफिस आहे, एक ठाण्याला ऑफिस आहे मुंबईमध्ये आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये आउट ऑफ कंट्रीमध्ये पण आपल्याकडे जे ट्रेडिंग रिलेटेड जे प्रोजेक्ट्स आहे मित्रांनो हे आपले चालतात. ओके. सो नक्कीच लवकरात लवकर आपल्या इकडे ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस पण अवेलेबल असतील किंवा तुम्ही डायरेक्टली आपल्या ऑफिसला व्हिजिट करू शकता. या सगळ्या टेक्निकली गोष्टी तुम्हाला मी इकडे सांगणार आहे. ओके. पण सध्याच्या कंडिशनला हा जो पूर्ण प्लॅटफॉर्म आहे आपल्याकडे सध्याच्या कंडिशनला टोटली ऑनलाईन आहे. ओके. किंवा तुम्ही जर गुगलला सर्च करताय बीडब्ल्यूसी ट्रेडर्स म्हणून तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन आपल्याबद्दल बघायला भेटेल. ओके. सो मेनली आपला हा जो कॉन्सेप्ट आहे किंवा एक मीटिंग आपण झूम मीटिंग इथं घेतोय तर याचा मेनली एजेंडा असेल रोबो ट्रेडिंगच्या माध्यमातून प्रॉफिट करणं आणि मॅन्युअल ट्रेडिंग मध्ये आणि रोबो ट्रेडिंग मध्ये काय डिफरंट आहे हा समजून घेणं हा एक मेनली इकडं टॉपिक असणार आपल्या इकडे. ओके. सो बघा मॅन्युअल ट्रेडिंगचा जो प्रॉब्लेम तुम्ही फेस करत असाल तर मॅन्युअल ट्रेडिंग मध्ये खूप सारे जे प्रॉब्लेम्स आहे तुम्हाला येत असतील बरोबर ना. तर पॉसिबल असेल तर मॅन्युअल ट्रेडिंग मध्ये काय प्रॉब्लेम्स येतात तर तुम्ही इथं मला कमेंट करू शकता जेणेकरून मला पण कळेल. आता जे मी प्रॉब्लेम ऑलरेडी फेस केले तर ते प्रॉब्लेम मे बी तुम्हाला येत असतील पण त्याच्या व्यतिरिक्त जर अदर काही प्रॉब्लेम्स येत असतील तुम्हाला तर ते मला इथे चॅट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता जेणेकरून त्याच्यावरती पण मला एक काही आउटपुट जे आहे किंवा इम्प्रुव्हमेंट जे ते करता येईल मित्रांनो. ओके. जर असेल पॉसिबल तर इथे चॅट बॉक्समध्ये तुम्ही मॅन्युअल ट्रेडिंग मध्ये काय प्रॉब्लेम्स येतात तर ते तुम्ही मला इथे चॅट बॉक्समध्ये इकडे कमेंट करू शकता. ओके. सो बघा तुम्ही तुमच्या पद्धतीने मला सांगा बट मी पुढचा टॉपिक इकडं सांगतोय किंवा तुम्हाला मॅन्युअल ट्रेडिंग मध्ये जे काही प्रॉब्लेम्स मी फेस केले तर हेच प्रॉब्लेम तुम्हाला येत असतील त्याच्यात वेगळे काही येणार नाहीये. ओके. सो बघा एक जनरल सिच्युएशन समजून घेण्याच्या अगोदर किंवा प्रॉब्लेम समजून घेण्याच्या अगोदर मार्केटची सिच्युएशन काय राहू शकते तर ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. बघा इंडियन मार्केट निफ्टी बँक निफ्टीचं एक ओव्हरऑल तुम्हाला इंडेक्स बद्दल मी इन्फॉर्मेशन सांगतोय. इंडियन मार्केट बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं पूर्ण दिवसभरामध्ये याचं एक बाउंड्री असते. ही जर बाउंड्री जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला कोणत्याही वेळी कोणत्याही टायमिंगला कोणताही ट्रेड परफेक्ट तुम्ही कॅप्चर करू शकता बरोबर. सो हा जो बँड व्हॅल्यू अनालिसिस आहे किंवा तुम्ही खूप साऱ्या गोष्टी आतापर्यंत शिकल्या असतील. फंडामेंटल शिकले, टेक्निकल शिकले, कॅन्डलिस्टिक शिकले, प्राइस ऍक्शन शिकले किंवा खूप साऱ्या अदर तुमच्याकडे स्ट्रॅटेजीज असतात. ओके. सो एक क्ल्यू आहे हा तुमच्यासाठी तुमच्या ट्रेडिंग मॅन्युअल ट्रेडिंग मध्ये खूप मोठा इम्पॅक्ट पाडणार आहे आणि हा जर पॉईंट जर तुम्ही समजून घेतला तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी फायद्याच्या असणार आहे. ओके. सो बघा एक मार्केटची बाउंड्री असते. बाउंड्री म्हणजे काय मार्केट ओपन कुठं झालंय मार्केटमध्ये 10 वाजेपर्यंत काय मुवमेंट होऊ शकते 10 वाजेपासून तर 12 वाजेपर्यंत काय मुवमेंट होऊ शकते 12 वाजेपासून तर 2 वाजेपर्यंत काय मुवमेंट होऊ शकते आणि 2 नंतर ते 3:30 वाजेपर्यंत काय मुवमेंट होऊ शकते याला आपण म्हणतो बाउंड्री व्हॅल्यू म्हणजे मार्केटमध्ये काय मुवमेंट येईल किंवा कोणत्या प्राइसिंग पासून कुठं मार्केट रिव्हर्स करणार आहे किंवा काय होणार आहे याचं आपण अनालिसिस करू शकतो इंट्राडे साठी. ओके. सो हा जो पूर्ण कन्सेप्ट हा इंट्राडे वर बेस काम करणार आहे आपला आणि इव्हन जनरली जर पकडलं आपण जनरल सिच्युएशनला तर मी जे तुम्हाला ही थिअरी सांगतोय ही थिअरी पकडू शकता तुम्ही किंवा मार्केटचं ओव्हरऑल बिहेवियर पकडू शकता. इंडियन मार्केट निफ्टी बँक निफ्टी कॅश फ्युचर ऑप्शन सगळ्यांसाठी काम करेल. ओके. सो नॉर्मल बिहेवियर काय असणार आहे मार्केटचं 60 ते 70% मार्केट नॉर्मल कंडिशनला असेल. नॉर्मल कंडिशन म्हणजे काय हे समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. ओके. आणि दुसरा पॉईंट असतो अबनॉर्मल कंडिशन. आता अबनॉर्मल कंडिशन आणि नॉर्मल कंडिशन मध्ये काय फरक आहे हा आपण इकडे समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो. ओके. सो बघा बँक निफ्टी जर सांगायचं झालं तर 9:15 वाजता मार्केट ओपन होतं 9:15 वाजेपासून तर 10 वाजेपर्यंत थोडंसं मार्केट व्हॉलेटाईल राहतं किंवा एक मुवमेंट होते 10 वाजेपासून तर एक 12 साडेबारा वाजेपर्यंत एक मुवमेंट होते 12:30 ते 1:30 वाजेपर्यंत एक मुवमेंटम असते मार्केटमध्ये 1:30 वाजेपासून तर एक 3 वाजेपर्यंत एक मुवमेंट असते. अशा पूर्ण दिवसभरामध्ये बँक निफ्टी 300 ते 400 पॉईंटची मुवमेंट करतो. ओके. ही झाली नॉर्मल कंडिशन. आता अबनॉर्मल सिच्युएशन काय राहू शकते मार्केटमध्ये की मार्केट एक तर गॅप अप ओपन होईल गॅप डाऊन ओपन होईल किंवा मार्केटमध्ये मुवमेंटच नसेल किंवा एक वन साइड मार्केटमध्ये खूप सारी मुवमेंट येईल
टोटली मार्केट साईडवेज असेल तर हे सिच्युएशन आहे. आता हे बेसिक झालं, पण येऊन याच्या व्यतिरिक्त ऍडव्हान्स लेवलचं मार्केट बिहेवियर जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आपल्याला शिकणं गरजेचं आहे. आता बघा, हा जो नॉर्मल कंडिशन आहे 60% ते 70% नॉर्मल कंडिशन जे मार्केट असतं तर त्यामध्ये प्रॉफिट बनायला पाहिजे, मलाही बनतो, तुम्हालाही बनायला पाहिजे. पण इव्हन साईडवेज मार्केट असेल किंवा अबनॉर्मल सिच्युएशन जेव्हा असते तर त्यावेळेस मलाही प्रॉफिट बनत नाही, तुम्हाला प्रॉफिट बनणार नाही किंवा तुम्ही काही करा, कोणत्याही कंडिशनला जरी ट्रेड घेतला तर तुमचा स्टॉप लॉस होणार आहे किंवा खूप मोठा लॉस होण्याचे चान्स असणार आहे. ओके, त्यामुळे नॉर्मल कंडिशनला तुम्हाला प्रॉफिट बनायलाच पाहिजे आणि साइडवेज मार्केट किंवा ऑबनॉर्मल कंडिशन जे असतं तर त्या कंडिशनला प्रॉफिट बनत नाही, तुम्हाला बनणार नाही, मला बनणार नाही. त्यावेळेस आपल्याला एक स्टॉप लॉस घेऊन मार्केटमधून एक्झिट करणं हाच एक पर्याय उरतो. किंवा तुम्ही जर कंटिन्यू तिथे जर ट्रेडिंग करत गेले तर खूप मोठा लॉस होण्याचे चान्सेस तुम्हाला असतात. ओके, सो नॉर्मल कंडिशन मध्ये प्रॉफिट बनतो, बनायला पाहिजे आणि अबनॉर्मल कंडिशन मध्ये प्रॉफिट बनत नाही तर त्यावेळेस मला नाही बनणार आहे. पण तुम्हाला कंटिन्यू जर लॉस होत असेल म्हणजे नॉर्मल कंडिशनला लॉस होतोय, अबनॉर्मल कंडिशनला लॉस होतो याचा अर्थ तुम्ही कुठेतरी चुकताय, कुठेतरी आपण कमी पडतोय. सो ह्या सगळ्या टेक्निकली गोष्टी एक बिहेवियर, मार्केटचे बिहेवियर जर आपण समजून घेतलं तर मार्केटचा आपण 90% अंदाज लावू शकतो मार्केटमध्ये काय होऊ शकतं. ओके, सो हे सगळे ऑब्स्ट्रकल्स, प्रॉब्लेम्स सगळ्या गोष्टी आपण समजून जर घेतल्या तर आपल्याला एक्झॅक्टली कळतं नेमकं आपल्याला ट्रेड कुठे घ्यायचा आहे, एंट्री कुठे घ्यायची, स्टॉप लॉस टार्गेट कुठे लावायचे. हा थोडासा टेक्निकल आणि वेगळा मी कॉन्सेप्ट तुम्हाला मी सांगतोय. मार्केटमध्ये जेव्हा आपण मॅन्युअल ट्रेडिंग करतो तर मार्केटला अनालिसिस करणं, ट्रेडिंगचं नॉलेज गरजेचं आहे. स्टॉप लॉस लावा, डीमॅट अकाउंट ऑपरेट करा, नेटवर्क प्रॉब्लेम आहे किंवा आपण एखादा ट्रेड मारायला जातो, एखादा प्रीमियम आपल्याला बाय करायचा आहे ऑप्शनचा, कॅशचा. आता कॅश फ्युचरचं वेगळं आहे, पण जेव्हा जे नॉर्मल ट्रेडर आहे किंवा माझ्यासारखा एक नॉर्मल जो ट्रेडर आहे तर तो ऑप्शन ट्रेडिंग जेव्हा करतो तर एखादा प्रीमियम जेव्हा बाय करायला जातो आपण, तो बाय करेपर्यंत मार्केटची खूप मोठी व्हॅलॅटिलिटीमुळे एक तर मार्केटमध्ये खूप आपण लेट ट्रेड घेतो किंवा एक तर सर्व्हर हँग होतो किंवा खूप साऱ्या ज्या अडचणी येतात त्यामुळे आपल्याला काय प्रॉपरली ट्रेडिंग होत नाही किंवा भेटत नाही. ओके, सो हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहे मित्रांनो, हे सगळे प्रॉब्लेम आपल्याला येत असतात. म्हणजे त्यावेळेस आपल्याला अनुभव नसतो, प्रॉपर स्ट्रॅटेजी नसते, खूप मोठं कन्फ्युजन असतं, त्यावेळेस टाइम भेटत नाही, पेशन्स नसतात. मार्केटमध्ये एकदा ट्रेड घेतला तर तो आपल्याला कंटिन्यू मार्केटला बघणं गरजेचं असतं. तर हे सगळे प्रॉब्लेम ऑलरेडी मी फेस केले आणि हेच प्रॉब्लेम तुम्हाला येणार आहे, वेगळे काही येणार नाही. त्याच्या व्यतिरिक्त अजून एक क्ल्यू मी सांगणार आहे, मी तुम्हाला मगाशी पण बोललो या मीटिंगमध्ये, वेबिनारमध्ये असे छोटे मोठे क्ल्यू मी तुम्हाला इकडे सजेस्ट करेन. ते जर क्ल्यू जर तुम्ही तुमच्या ट्रेडिंग लाईफमध्ये जर इम्प्रुव्हमेंट केलं तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी फायद्याच्या ठरू शकतात. ओके, सेकंड क्ल्यू असा आहे का मार्केटमध्ये आपल्याकडे प्रॉपरली स्ट्रॅटेजी नसते. म्हणजे एक स्ट्रॅटेजी जर आपण कंटिन्यू जर ती 20-22 दिवस वापरली तर प्रॉफिट बनतो. पण जर आपण दररोज मार्केट सिच्युएशन नुसार जर वेगळी स्ट्रॅटेजी वापरतोय, म्हणजे खूप सारे ट्रेडर्स जे बांधव आहे किंवा खूप सारे जे इन्फ्लुएन्सर असतात तर त्यांना काय घेणं देणं नसतं. ते फक्त येतात, तुम्हाला काहीतरी गायडन्स करतात आणि ते निघून जातात, बरोबर ना? तर ते सांगतात मार्केटमध्ये दररोज वेगळी स्ट्रॅटेजी वापरा, हे करा, ते करा. पण जेवढं तुम्ही कन्फ्युज व्हाल ना तेवढे तुमचे लॉसेसचे चान्सेस वाढतील. तर त्यामुळे तुम्ही एकच स्ट्रॅटेजी परफेक्ट अशी शिका, त्या स्ट्रॅटेजी तुम्हाला प्रॉपरली प्रॉफिट बनेल. ओके, सो हा एक पॉईंट मी तुम्हाला एक नोट करतो मित्रांनो, नक्कीच तुम्हाला प्रॉफिट बनेल. म्हणजे एक स्ट्रॅटेजी कोणती वापरा, ती 20-22 दिवस वापरा, प्रॉफिट तुम्हाला 100% भेटेल. पण तुम्ही जर दररोज स्ट्रॅटेजी चेंज करताय तर तुम्हाला कधीच प्रॉफिट बनणार नाही किंवा तुम्ही ट्रेडिंगमध्ये कधीच सक्सेसफुल होणार नाही. ओके, त्याच्या पुढे जाऊन कन्फ्युजन नावाचा पार्ट असतो. म्हणजे तुम्ही एकदा ट्रेड घेतला तर तिकडे काय होऊ, तो एक तर स्टॉप लॉस हिट करेल किंवा टार्गेट हिट करेल, हा एक पॉईंट असतो. तो तुम्ही इम्प्रुव्हमेंट करायला पाहिजे मॅन्युअल ट्रेडिंगमध्ये. ओके, पण ऑटोमेशन मध्ये खूप साऱ्या गोष्टी चेंजेस होतात तर त्याही तुम्हाला इकडे मी रिव्हील करणार आहे. नक्की तुमच्या फायद्याचे असेल. मार्केटमध्ये आपल्याला खूप सारे जे अडचणी येतात म्हणजे मार्केटला आपण समजून घेत नाही, त्यावेळेस आपल्याला काहीच माहित नसतं, फक्त ट्रेडिंग प्रॉफिट करायचं या उद्देशाने आपण ट्रेडिंगमध्ये येतो आणि खूप मोठा लॉस आपण करून एक्झिट करतो. ओके, सो लॉस जरी झाला तर आपण कितीची किती रिस्क मॅनेज केली पाहिजे किंवा ह्या खूप साऱ्या गोष्टी आपल्याकडे असतात तर ते आपण समजून घेत नाही, आपल्याला फक्त प्रॉफिट पाहिजे असतो. ओके, आणि जेव्हा आपल्याला फक्त प्रॉफिटसाठी आपण काम करतो, रिस्क आपण समजून घ्यायला तयार नसतो, तर त्यावेळेस जो लॉसेस आहे हा कम्प्लिटली वाढत वाढत जातो आणि आपल्याला खूप सारा लॉसेस जेव्हा तो होत असतो. ओके, सो या सगळ्या प्रॉब्लेमवरती प्रॉपर सोल्युशन मी तुम्हाला सांगण्यासाठी इकडे हा वेबिनार इन्व्हाइट केलाय तुम्हाला. तर याच्यामध्ये याचं प्रॉपर सोल्युशन आहे रोबो ट्रेडिंग आणि यालाच आपण म्हणतो अल्गो ट्रेडिंग. आता इव्हन खास करून मी एक माझ्या 8 ते 10 वर्षाचा एक्सपिरियन्सच्या बेसवरती ऑप्शन ट्रेडिंगच्या काही कम्प्लिटली अशी स्ट्रॅटेजी मी इकडे डेव्हलप केलाय. तर ह्या स्ट्रॅटेजी निफ्टी आणि बँक निफ्टीवरती चांगल्या प्रकारे काम करतात आणि जे पूर्ण कन्सेप्ट आहे किंवा जे रोबोट ट्रेडिंग आपण म्हणतो तर याच्यामध्ये पूर्ण कम्प्लीट स्ट्रॅटेजी आपण इकडे बनवली आहे. ओके, सो याच्यामध्ये इंडियन मार्केट असेल, फॉरेक्स मार्केट असेल, तर ह्या दोन्हीमध्ये आपल्याकडे कम्प्लीट जे स्ट्रॅटेजीज आहेत तर त्या अवेलेबल आहे आणि त्या कशा प्रकारे काम करतील ते इकडे तुम्हाला मी रिव्हील करणार आहे. ओके, सो इंडियन मार्केट संदर्भात सांगायचं झालं तर पूर्ण ऑटोमेशन बोट आहे निफ्टी, बँक निफ्टी, कॅश वरती पण आपल्याकडे अवेलेबल आहे, ऑप्शन मार्केट वरती आणि याच्यामध्ये एंट्री, टार्गेट, स्टॉप लॉस या सगळ्या गोष्टी फुली ऑटोमेशन आहे.
दिवसातून सकाळी एकदा आपल्याला लॉग इन करावं लागतं. एकदा लॉग इन केलं तर पूर्ण ट्रेडिंग ऑटोमॅटिक होईल. आणि याच्यामध्ये ज्यावेळेस मार्केट साईडवेज असतं तर त्यावेळेस त्याला आपण स्टॉप लॉस वगैरे सगळ्या गोष्टी आपण मॅनेज केलाय. एक 60 ते 70% पर्यंत ऍक्युरसी आपल्याला बघायला भेटते. बरोबर ना? म्हणजे मार्केट सिच्युएशन तुम्हाला जे सांगितलं मगाशी, तर त्या सिच्युएशननुसार 60 ते 70% ऍक्युरसी आपल्याला भेटते. कमीत कमी एक 20-30% पर्यंत आपण प्रॉफिट अर्निंग करू शकतो. जास्तीत जास्त मार्केटच्या मुवमेंटवरती 100% प्लस प्रॉफिट अर्निंग करू शकतो. बरोबर ना? आता हा जो पूर्ण टॉपिक आहे हा तुम्हाला कम्प्लिटली अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. जसा मार्केटचा ट्रेंड असेल तर त्या डायरेक्शन मध्ये पूर्ण ट्रेडिंग सिस्टम काम करते. म्हणजे अप ट्रेंड असेल तर कॉल बाय होईल, डाऊन ट्रेंड असेल तर पुट बाय होईल, स्टॉप लॉस टार्गेट सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक होतील. ज्यावेळेस मार्केटमध्ये मुवमेंट नाही तर त्यावेळेस आपण एक स्टॉप लॉस लावलाय. तर स्टॉप लॉस आपल्याकडे प्रत्येक स्ट्रॅटेजीसाठी वेगळा आहे. तुम्हाला आपण टोटली 6 स्ट्रॅटेजी देतो. त्या स्ट्रॅटेजी तुम्हाला समजून घेऊन त्याच्यावर तुम्ही वर्किंग करू शकता. ओके. सो याच्यामध्ये कोणत्या स्ट्रॅटेजी आहे, कोणत्या स्ट्रॅटेजीचं काय मेकॅनिझम आहे, कशा प्रकारे काम करते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कम्प्लिटली पण रिव्हील करणार आहे, सांगणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला कोणती स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करायची, वापरायची ते तुम्ही ठरवायचं. ओके. बट तुम्हाला अशा 2 स्ट्रॅटेजी मी इकडे देणार आहे, निफ्टी आणि बँक निफ्टीच्या. त्याच्यामुळे तुम्हाला कमीत कमी 70-80% पर्यंत ऍक्युरसी भेटेल आणि कमीत कमी तुम्हाला 30 ते 40% पर्यंत रिटर्न जे आहे हे महिन्याकाठी बघायला भेटेल. ओके. सो याचा एक स्टॉप लॉस असतो प्रत्येक एक स्ट्रॅटेजीचा. एक स्ट्रॅटेजीचा 1,000 रुपयाचा आहे, दुसऱ्या स्ट्रॅटेजीचा 2,000 रुपयाचा स्टॉप लॉस आहे. तर तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये तिकडे ट्रेडिंग करता येईल किंवा तुमच्याकडे जेवढं कॅपिटल आहे तर त्या ऍडजस्टमेंटनुसार तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी वापरू शकता. ओके. सो आता हा जो रोबो ट्रेडिंगचा कन्सेप्ट आहे मित्रांनो, तर याच्यामध्ये तुम्हाला मेन जे बेनिफिट आहे किंवा याची गरज मला वाटली, मी स्वतः बनवलं, मी स्वतः याच्यावर ट्रेडिंग करतो. आपल्याला कुठल्या प्रकारची टाइम द्यायची गरज नाही, फुली ऑटोमेशन आहे. जसा मार्केटचा ट्रेंड आहे तर त्यावेळेस ऑटोमॅटिक ट्रेडिंग होणार आहे. कुठल्या प्रकारचं कन्फ्युजन होणार नाही. म्हणजे आपल्याला त्यावेळेस एक प्रश्न पडतो का, मी कॉल बाय करू का पुट बाय करू का, नेमकं काय करू? बरोबर ना? तर त्यावेळेस हा पूर्ण कन्फ्युजन आपल्याला होणार नाही. मे बी एखाद्या वेळेस प्रॉफिट थोडासा कमी होईल, पण तो नेट असेल. ओके. सो ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आपल्याला समजून घेऊन मार्केटमध्ये आपल्याला उतरणं गरजेचं आहे. ज्यावेळेस मार्केटमध्ये मुवमेंट नाही तर त्यावेळेस प्रॉफिट बनणार नाहीये. ओके. पण ज्यावेळेस मार्केटमध्ये मुवमेंट आहे तर त्यावेळेस चांगला प्रॉफिट बनणार आहे. ओके. तर जनरली एक सिच्युएशन जर सांगायची झाली तर 20 ते 22 दिवस मार्केटमध्ये असतात. 20 दिवस पकडूयात आपण. 20 दिवसापैकी ऍटलीस्ट कमीत कमी 8 ते 10 दिवस जरी चांगली मुवमेंट झाली मार्केटमध्ये, 50% पकडतो मी. 50% म्हणजे 20 दिवसापैकी 10 दिवस जरी मार्केटमध्ये चांगली मोठी मुवमेंट झाली तरी ऍव्हरेज आपण कमीत कमी 40-50% पर्यंत प्रॉफिट अर्निंग आपण करू शकतो. ओके. सो या सगळ्या गोष्टी मॅन्युअल ट्रेडिंग मध्ये आपण अवॉइड करून ऑटोमेशन मध्ये चांगल्या प्रकारे प्रॉफिट अर्निंग जे आहे मित्रांनो आपण इकडे करू शकतो. आपला जो टेलिग्राम चॅनल आहे मी इकडे कम्प्लिटली सांगतो दररोजच्या दररोज आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला एक मराठीमध्ये मेसेज मी टाकतोय. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आता टेलिग्राम मध्ये काय सिक्रेट आहे? टेलिग्राम मध्ये सिक्रेट असं आहे, तुम्हाला दररोजच्या दररोज ट्रेडिंगचे काही लेवल भेटतील तर त्या लेवल 99% पर्यंत निफ्टी बँक निफ्टी इव्हन इंडियन कॅश फ्युचर ऑप्शन साठी मॅच करतील. ओके. प्लस फॉरेक्स मार्केटचे आपण ट्रेडिंगचे काही लेवल तुम्हाला सजेस्ट करतो, तर ते तुम्ही बघा. नक्कीच खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला तिकडे फायदा होईल. ओके. सो हा जो बोट आहे मित्रांनो, तर ह्या बोटमध्ये तुम्हाला 15 ते 20,000 रुपयाचा कॅपिटल रिक्वायरमेंट आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण बोट प्लस ट्रेनिंग सगळ्या गोष्टी तुम्हाला आपण कम्प्लिटली रिव्हील करतो, शिकवतो. सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेऊन मार्केटमध्ये काम करू शकता. अजून एक की पॉईंट मी तुम्हाला सांगेल, तर ट्रेडिंगमध्ये तुम्हाला जर फक्त प्रॉफिट करायचं असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टी समजून घेणं तुम्हाला गरजेचं आहे मित्रांनो. ओके. आणि हा एक टूल आहे, ज्यावेळेस मार्केटमध्ये चांगली मुवमेंट आहे त्यावेळेस प्रॉफिट देणारच आहे. ओके. आणि इव्हन 60 ते 70% मार्केटमध्ये नॉर्मल कंडिशनमध्ये जेव्हा प्रॉफिट बनतो तर तो प्रॉफिट आपल्याला बनतो आणि बनायलाच पाहिजे. ओके. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन आपण मंडे टू फ्रायडे वर्किंग आवर्स मध्ये तुम्हाला देतो. याच्यामध्ये हा जो पूर्ण मेंबरशिप प्लॅन आहे मित्रांनो आपल्याला, तर याच्यामध्ये तुम्हाला आपण कम्प्लिटली ट्रेनिंग देतो. एक ऍप देतो आपण तुम्हाला इंडियन कुबेर म्हणून. तर हे ऍपमध्ये तुम्हाला काही कोर्सेस वगैरे आपण तुम्हाला शिकवतो. ओके. याच्यामध्ये खास करून शेअर मार्केट फंडामेंटल झालं, टेक्निकल अनालिसिस झालं, बरोबर ना? टेक्निकल अनालिसिस नंतर प्राइस ऍक्शन झालं. म्हणजे पूर्ण भविष्यात तुम्हाला ट्रेडिंग संदर्भात कोणावर डिपेंड राहायची गरज पडणार नाही. इथपर्यंत तुम्हाला ऍडव्हान्स लेवलचं जी ट्रेनिंग आहे हेही तुम्हाला आपण देतो. ओके. सो ऑप्शन ट्रेडिंग मध्ये कॉल पुट काय असतात तुम्हाला जर काहीच माहित नसेल तर ह्याही गोष्टी तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे. प्लस एक प्रो ट्रेडर थ्री नावाचे एक कॉन्सेप्ट आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला मागाशी एक टॉपिक मी इकडे तुम्हाला सांगितला, तुम्ही जर एक अंडरस्टँड केला असेल तर मार्केटची एक बाउंड्री व्हॅल्यू असते. म्हणजे मार्केट ओपन झालं, मार्केट 12 वाजेपर्यंत कुठे जाऊ शकतं आणि इव्हन 3 वाजेपर्यंत कुठं क्लोज होऊ शकतं. याचा एक बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस जो आहे तर हा प्रो ट्रेडर थेरीमध्ये मी इकडे तुम्हाला शिकवणार आहे मित्रांनो. म्हणजे मार्केटचा एक मार्केटची प्राइस बघून तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये काय होऊ शकतं. ओके. तर लास्ट मोमेंटला एक स्ट्रॅटेजी तुम्हाला मी इकडे सांगेल, तर ती स्ट्रॅटेजी ह्याच्याच बेसवरती काम करते आणि तुम्हाला त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आउटपुट बघायला भेटेल. ओके. प्लस तुम्हाला लाईफ टाईम साठी ह्या पूर्ण मेंबरशिप प्लॅन मध्ये लाईफ टाईम साठी सपोर्ट असेल, लाईफ टाईम साठी ऍडवाइस असेल. तर ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी तुम्हाला आपण लाईफ टाईम साठी देतो. आपण इंडियन मार्केटमध्ये एक ऍप असेल तुम्हाला इंडियन कुबेर म्हणून, आणि त्याच्या माध्यमात कोर्सेस, सपोर्ट, बोट, स्ट्रॅटेजीज, टोटली तुम्हाला 6 स्ट्रॅटेजी आपण देणार आहोत. सगळ्या पण मिळते जुळतच आहे, पण प्रत्येक स्ट्रॅटेजीचा एक वेगळा व्ह्यू असणार आहे. तो सगळं तुम्हाला आपण टेक्निकली इकडे शिकवणार आहोत. ओके. मेनली टॉपिक असेल ऑटोमेशन
ऑटोमेशनच्या माध्यमात आपल्याला प्रॉफिट करायचा. आता हा जो पूर्ण पॅकेज आहे मित्रांनो इंडियन मार्केटचा, याची ऍक्च्युअली कॉस्टिंग आपली 11,500 रुपये, पण एक डिस्काउंटेड ऑफर मध्ये तुम्हाला 6,500 मध्ये आपण पूर्ण लाईफ टाइम साठी हा पूर्ण बोर्ड देतोय. 6 स्ट्रॅटर्जी, कोर्सेस, सपोर्ट आणि अपडेट्स. भविष्यात काही नवीन अपडेट आपल्याकडे आले किंवा नवीन स्ट्रॅटर्जी आपण पुढच्या महिन्यात एखादी बनवली, ती स्ट्रॅटर्जी पण तुम्हाला आपण लाईफ टाइम साठी इकडे फ्री देणार आहोत. ओके, सो ही पूर्ण मेंबरशिप प्लॅन 6,500 मध्ये असेल. सेकंड मंथ पासून याची सर्व्हर चार्जेस असतील 350 रुपये दर महिन्याला. ते तुम्हाला ते प्रीपेड मध्ये तुम्ही पे करू शकता. आणि इव्हन याच्या माध्यमातून तुम्ही चांगल्या प्रकारे एक 70% पर्यंत अॅक्युरसी आणि चांगल्या प्रकारे 30-40% पर्यंत रिटर्न आपण कमवू शकतो. मार्केटमध्ये चांगली मोठी रॅली असेल किंवा मुवमेंट असेल तर वन डे मध्ये पण आपण 100%, 200% पर्यंत प्रॉफिट अर्निंग करू शकतो. ओके, याचे रिअल एक्झाम्पल तुम्हाला लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन मध्ये आपण देऊ. लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला मंडे टू फ्रायडे मार्केट अवर्स मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. सो हा झाला इंडियन मार्केटचा कन्सेप्ट. फॉरेक्स मार्केट बद्दल पण तुम्हाला एक बेसिक आणि ऍडव्हान्स लेवलची डिटेल्स मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. नवीन एक अपडेट्स आपण फॉरेक्स मार्केटमध्ये आणलेलं आहे, तर तो पण अपडेट तुमच्यासाठी फायद्याचा असेल. थोडंसं काळजीपूर्वक आहे का, इंडियन मार्केटचं ऑलरेडी तुम्ही याच्या अगोदर काही आपले अपडेट्स बघितले असतील, खूप साऱ्या गोष्टी बघितल्या असतील, पण फॉरेक्स मार्केटमध्ये एक मागच्या 2-3 दिवसापूर्वी आपण एक नवीन अपडेट्स अवेलेबल केलंय, तर ते अपडेट तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचं असेल. ते काय असणार आहे तर ते तुम्हाला मी सांगणार आहे. आता याच्या अगोदर तुम्हाला आपण बोट सजेस्ट करत होतो, पण आपल्याकडे सध्याच्या कंडिशनला बोट जो आहे तो आपल्याकडे असेल. व्हीपीएस बेस आपण बोट अवेलेबल केला आहे. 100% ऑटोमेशन बोट आपल्याकडे सध्याच्या कंडिशनला अवेलेबल आहे. स्ट्रॅटर्जी सेम आहे. 70% पर्यंत अॅक्युरसी भेटेल, 70-80% पर्यंत. कमीत कमी जे फॉरेक्सचे जे बोट आहेत तर त्याच्यामध्ये 50% पासून तर 100% पर्यंत रिटर्न आपल्याला बघू शकतो. नो लॉस स्ट्रॅटर्जी आपण इकडे डेव्हलप केली आहे. आणि हा जो फॉरेक्सचा बोट आहे तर हा पण ट्रेंड फॉलोविंग कन्सेप्टवरती काम करतो. जशा प्रकारे मार्केटची मुवमेंट असेल तर त्या डायरेक्शनला पूर्ण ट्रेडिंग होते. ओके, तर याचा लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन पण तुम्ही बघू शकता, किंवा इन्व्हेस्टर आयडी पासवर्ड तुम्ही ऐकलं असेल तर ते इन्व्हेस्टर आयडी पासवर्ड पण तुम्हाला आपल्याकडे दिले जाते, जेणेकरून रिअल अकाउंटला नेमकं काय ट्रेडिंग चाललंय, कशा प्रकारे प्रॉफिट अर्निंग झालंय तर ते तुम्हाला तिकडे बघायला भेटेल. याच्यामध्ये अजून एक युनिक पॉईंट असा असणार आहे, हा फुल्ली ऑटोमॅटिक असेल आणि फुल्ली ऑटोमॅटिकच्या माध्यमातून तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रॉफिट अर्निंग आपण करणार आहोत. ओके, याच्यामध्ये पण तुम्हाला काही ट्रेनिंग वगैरे देणार आहे आपण. म्हणजे तुम्हाला जर अगदीच काही माहित नसेल तर फॉरेक्स ट्रेडिंग बेसिक झालं, टेक्निकल अनालिसिस झालं, प्राइस ऍक्शन झालं, म्हणजे भविष्यात तुम्हाला नेमकं काय चाललंय काय ते तर तुम्हाला शिकवणार आहोत आपण. ट्रेड हँडल कसं करायचं, म्हणजे पूर्ण भविष्यात तुम्हाला कोणावर डिपेंड राहायची गरज पडणार नाही. एक ऍप पण देणार आहे तुम्हाला आपण याच्यामध्ये. पण हा जो बोट आहे मित्रांनो, तर हा बोटचा एक गुणधर्म किंवा आपण त्याला एक स्पेसिफिकेशन सांगू शकतो मी. फुल ऑटोमेशन बोट असेल, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट असणार तुम्हाला कमीत कमी 8,500 रुपये, फक्त $100 अकाउंट लागेल. आणि हा जो पूर्ण कन्सेप्ट आहे तर हा फुली ऑटोमेशन असेल. लॅपटॉप कम्प्युटरची काही गरज राहणार नाही तुम्हाला. तुम्हाला फक्त अकाउंट ओपन करायचं, त्याच्यात फंड टाकायचा, आयडी पासवर्ड जो आहे तो आपल्याकडे शेअर करून तुम्ही डायरेक्टली बोटला ऍक्टिव्हेशन करू शकता. आणि बोटला ऍक्टिव्हेशन केल्यानंतर तुम्ही फक्त त्याला बघू शकता किंवा त्याला डायरेक्टली पूर्ण ऑटोमेशन राहील त्याच्यामध्ये. ओके, तर तुम्हाला स्वतः वैयक्तिक लेवलला काहीच करायची गरज नाहीये. फुली ऑटोमेशनच्या माध्यमातून कमीत कमी 30-40% पर्यंत प्रॉफिट अर्निंग आपण करू शकतो. मॅक्स टू मॅक्स 100% प्रॉफिट होऊ शकतो. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपण इन्व्हेस्टर आयडी पासवर्ड तुम्हाला देऊ. सगळ्या गोष्टी तुम्ही बघा, समजून घ्या आणि त्याच्यावर वर्किंग करा. आता हा जो बोट आहे मित्रांनो फॉरेक्स मार्केटचा, तर याच्यामध्ये याची ऍक्च्युअली कॉस्टिंग आहे 9,999 रुपये. सध्याच्या कंडिशनला पण आपण याच्यामध्ये टोटली तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये बोट सजेस्ट करतोय. पण याच्यामध्ये अजून एक टर्म्स कंडिशन आपण टाकली. हा जो बोट आहे तुम्हाला फ्री असेल, पण याच्यामध्ये तुम्हाला इन्स्टॉलेशन चार्जेस असणार आहे आणि सर्व्हर चार्जेस असणार आहे. आता इन्स्टॉलेशन चार्जेस वन टाइम असणार आहे तुम्हाला 1,500 रुपये, 1,500 रुपीज. याच्यामध्ये तुम्हाला इन्स्टॉलेशन केलं त्याने 1 मंथ पर्यंत तुम्हाला हा सर्व्हर चार्जेस पण पे करायची गरज नाही पहिल्या महिन्यासाठी. सेकंड मंथ पासून तुम्हाला सर्व्हर चार्जेस असतील 1,000 रुपीज पर मंथ. ओके, सो हा एक युनिक कन्सेप्ट आपण इकडे बनवला. जो प्रॉफिट येईल तुम्ही डायरेक्ट विड्रॉल करू शकता. आणि याच्यामध्ये आपल्याकडे जो ऑक्टाएफएक्स आणि एक्सनेस म्हणून असे दोन आपल्याकडे ब्रोकर्स आहेत, तर त्या ब्रोकर थ्रू डायरेक्टली आपण इकडे ट्रेडिंग करू शकतो. ओके, सो हा एक टेक्निकल पॉईंट आहे. सगळ्या गोष्टी ऑलमोस्ट तुम्हाला समजल्या असतील. जे काही डाऊट्स असतील, जे काही क्वेश्चन्स असतील तर ते आपण ऑन कॉल उद्याच्या डेटला आपण डिस्कशन करणार आहोत. ओके, सो एक कम्प्लिटली इकडे मी तुम्हाला स्ट्रॅटर्जी शिकवणार होतो मित्रांनो, तर ती स्ट्रॅटर्जी पण इकडे तुम्हाला रिव्हील करणार आहे. नक्कीच तुम्हाला त्या स्ट्रॅटर्जीच्या माध्यमातून चांगला काहीतरी बेनिफिट बघायला भेटेल. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतीलच. नसतील जर समजल्या तर ह्या वेबिनारचा व्हिडिओ पुढच्या 10-15 मिनिटांमध्ये आपल्या युट्यूब वरती येईल. तिकडे तुम्ही तिकडे जाऊन परत रिपीट बघू शकता. ओके, सो किंवा उद्याच्या डेटला तुम्ही डायरेक्टली आपल्याशी कोऑर्डिनेट करू शकता, कॉल करू शकता. 1 to 1 माझ्याशी तुम्ही डिस्कशन करा, पुढचा डिसिजन घ्या आणि वर्किंग सुरू करा. ओके, सो कम्प्लिटली एक स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला इकडे रिव्हील करणार आहे मित्रांनो. स्ट्रॅटर्जी असे असेल, 10 वाजून 30 मिनिटांनी जो टायमिंग असतो, ओके, मॉर्निंगला, तुमचा जो माईक आहे तो बंदच ठेवायचा आहे, कारण की तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचणार नाही. 4 वेळेस तुम्हाला इन्स्ट्रक्शन देऊन जर तुम्ही जर नेल्स लक्षात येत तुम्हाला, तर तुमचा प्रॉब्लेम असू शकतो मे बी. सो स्ट्रॅटर्जी तुम्हाला मी इकडे सांगणार होतो. स्ट्रॅटर्जी असं असेल, इंडियन मार्केट कॅश फ्युचर ऑप्शन फॉरेक्स साठी
10:30 जो टायमिंग आहे मित्रांनो, तर त्या टायमिंग मध्ये तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे. ओके, म्हणजे कोणत्याही सेगमेंटला तुम्ही घेऊ शकता. मार्केट जर अप ट्रेंडला असेल 10:30 नंतर तर तुम्ही बाईंग करा. मार्केट जर डाऊन ट्रेंडला असेल तर तुम्ही सेल करा किंवा कॉल पुट वरती काम करू शकता. स्टॉप लॉस टार्गेट तुमच्या ऍडजस्टमेंट नुसार लावू शकता. विनिंग चान्सेस असतील 90 ते 95%. ओके, ही स्ट्रॅटेजी मी जेव्हा मॅन्युअल ट्रेडिंग मध्ये वापरायचो किंवा करायचो तेव्हा मॅन्युअल ट्रेडिंग मध्ये मी चांगल्या प्रकारे आउटपुट करायचो. पण ऑटोमेशन मध्ये याचा काही फरक नाहीये. ऑटोमेशनची कन्सेप्ट टोटली वेगळी आहे. तर त्यामुळे ही स्ट्रॅटेजी पण तुम्हाला ऑलमोस्ट समजली असतील. आता बघा, जो पूर्ण कन्सेप्ट आहे हा तुम्हाला समजलाय. जे काही डाऊट्स असतील, क्वेश्चन्स असतील तर ते आपण ऑन कॉल उद्या डिस्कशन करूयात. तुमचा आवाज माझ्यापर्यंत काही पोहोचत नाही, त्यामुळे तुमचा माईक चालू करून काही बेनिफिट नाही मित्रांनो. सो ह्या पूर्ण कन्सेप्ट मध्ये जे पण बांधव इंटरेस्टेड आहे, तर त्या बांधवांसाठी इथे मी चॅट बॉक्सला एक लिंक मी शेअर करतोय. तर त्या बांधवांनी सगळ्या बांधवांनी फॉर्म फिल करून द्यायचा, जेणेकरून तुम्हाला आपल्याकडनं कॉल येईल. तुमचे जे डाऊट्स आहे, जे क्वेश्चन्स आहे, तुम्ही माझ्याशी डायरेक्टली 1 to 1 कम्युनिकेशन करून क्लिअर करा. आणि नक्कीच आपल्याला त्याच्यामधून चांगल्या प्रकारे काहीतरी आउटपुट बघायला भेटेल. ओके, सो एक वेळेचं नियोजन आहे. 9:55 झाले. पुढच्या 5 मिनिटापर्यंत आपला वेबिनार कंटिन्यू राहील. त्यामुळे जे पण बांधव उत्सुक आहेत तर त्यांनी पटपट फॉर्म फिल करून द्यायचंय. जे डाऊट्स असतील ते उद्या आपण ऑन कॉल रिलॅक्स मध्ये डिस्कशन करूयात किंवा वेबिनार संपल्यानंतर तुम्ही मला ऑफिशियल नंबर, माझ्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. ओके, सो मोस्ट वेलकम. जे पण बांधव उत्सुक आहेत त्यांनी पटपट फॉर्म फिल करून द्यायचा आहे मित्रांनो. आणि जे पण डाऊट्स असतील तर ते आपण ऑन द कॉल उद्या आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो मोस्ट वेलकम. वेळेचं नियोजन आहे, पटपट फॉर्म फिल करून द्यायचंय. आणि अदर पण काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला ऑफिशियल वेळेमध्ये केव्हाही कॉल करून विचारू शकता मित्रांनो. बोट ट्रेडिंगचा तुम्हाला मी पूर्ण कन्सेप्ट रिव्हील ते केलीच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त अदर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर नक्कीच तुम्ही मला डिस्कस करा, माझ्याशी कन्सल्ट करा. नक्कीच तुम्हाला चांगलं काहीतरी एक प्रॉपर गायडन्स करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. ओके, सो मोस्ट वेलकम. ज्या पण बांधवांनी फॉर्म फिल केलाय तर त्यांचा धन्यवाद. तुम्हाला आपल्याकडनं उद्या कॉल येईल. सगळे डाऊट तुमचे समजून घ्या, क्लिअर करा आणि पुढचं वर्किंग आपण सुरू करू. फॉर्म फिल करायला जर काय अडचण येत असेल तर नक्कीच मला इकडे कमेंट करू शकता मित्रांनो. ओके, सो मोस्ट वेलकम. पटपट फॉर्म फिल करून द्यायचा. ओके, 9:57 झाले मित्रांनो. पुढच्या 2 मिनिटांसाठी आपला वेबिनार कंटिन्यू राहील. त्यामुळे पटपट फॉर्म फिल करून द्यायचा आहे. आणि जे काही डाऊट्स असतील, जे काही क्वेश्चन्स असतील किंवा काही टॉपिक्स तुम्हाला जर लक्षात आले नसतील तर वेबिनारचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये आपल्या व्हॉट्सअपला, युट्यूबला बघायला भेटेल. तुम्ही तिकडे जाऊन चेक करू शकता. आपल्या युट्यूब वरती पण तुम्ही खूप साऱ्या टेक्निकल गोष्टी तुम्हाला तिकडे शिकायला भेटतील मित्रांनो. नक्कीच तुम्हाला त्याचा काहीतरी चांगला फायदा तिकडे करून घेऊ शकता तुम्ही. ओके, सो मोस्ट वेलकम. ज्या पण बांधवांनी फॉर्म फिल केला तर त्यांचा धन्यवाद. तुम्हाला आपल्याकडे उद्या कॉल येईल. जे पण फॉर्म फिल करतायत तर ते पटपट फॉर्म फिल करून द्यायचं. सो मोस्ट वेलकम. आपल्या वेबिनारला पार्टिसिपेट झाल्याबद्दल सर्वच बांधवांचं वेलकम, स्वागत आणि धन्यवाद. नक्कीच आपल्या कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि खूप साऱ्या गोष्टी नवीन तुम्हाला शिकायला भेटतील. नवीन जे पण अपडेट्स असतील तर ते अपडेट तुम्हाला आपल्या टेलिग्राममध्ये बघायला भेटतील. नक्कीच तुम्ही तिकडे जाऊन चेक करू शकता, बघू शकता. आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही कम्प्लिटली जॉईन करा. तिकडे काही ट्रेडिंगच्या लेवल्स पण आपण टाकत असतो. लेवल्स पण 99-100% पर्यंत मॅच होतात. तर त्याचाही काहीतरी बेनिफिट तुम्हाला तिकडे करून घेता येईल. म्हणजे जर तुम्हाला ट्रेडिंगचं एक बाउंडरी व्हॅल्यू जर माहिती असेल मित्रांनो, तर तुम्हाला ऑटोमेशन ट्रेडिंगचा फायदा देणार आहे. पण त्याच्या पुढे जाऊन खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला तिकडे शिकायला भेटतील. माझं एक प्रामाणिक ओपिनियन असतं, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून घेऊन तुम्ही जर वर्किंग करताय, मार्केटमध्ये काम करताय, तर तुम्ही स्टेबल राहाल. आणि जेव्हा तुम्ही स्टेबल राहाल ना, तर तेव्हा तुम्हाला खूप मोठा प्रॉफिट बनेल मित्रांनो. ओके, सो सगळ्या गोष्टी ऑलमोस्ट तुम्हाला क्लिअरली लक्षात आल्या असतील. पटपट फॉर्म फिल करून द्यायचे जे पण बांधव उत्सुक आहेत त्यांनी. आणि जे डाऊट्स आहेत तर त्यांनी आपण उद्या आपण डिस्कशन करूया. ओके, सो मोस्ट वेलकम. वन्स अगेन हॅपी नाईट, गुड नाईट, थँक्यू, बाय बाय.